तर जय भीम मित्रांनो, मी चैतू. तर आजचा ब्लॉग असणार आहे थोडासा खास. कारण काय, तर आम्ही शाळेच्या मैत्रिणी आज एकत्र येऊन भेटणार होतो. गेले 3-4 वर्ष आमची भेटच नव्हती. किती भारी वाटतं ना असं एकत्र येऊन भेटल्यावर. त्याच्यानंतर बबडायला लागली होती भूक. मग येता येता मिसळ घेतली त्यांनी आणि मी घेतली होती लस्सी, कारण तर मला तिच्या घरी जाऊन जेवायचंच होतं. ही लस्सी तर अशी लागत होती जसं काय त्यांनी फक्त माझ्यापुढं दही आणून दिलं आणि त्याच्यात मूठभर मीठ घातलं. तर असं वाकडं तिकडं तोंड करून पिऊन घेतली आणि बबड्याच्या ताटातली एक जिलेबीचा पीस उचलला. जिलेबी खाऊन झाल्याच्या नंतर आम्ही फायनली जायला निघालो तिच्या घरी गेलो आणि ही अशी आरशात बघून माझी शायनिंग मारणं चालू होती. शायनिंग मारल्याच्या नंतर मग जाऊन बघितलं तिच्या किचनमध्ये, तर ती एकटीच स्वयंपाक बनवत होती, चिकन आणि भाकऱ्या आमच्यासाठी. तिने आमची काही हेल्प नाही घेतली, कारण ती बोलली तुम्ही खूप दिवसानंतर आले तो असू द्या मीच करते. तर तिच्या बाल्कनीमध्ये येऊन हा असा व्ह्यू एन्जॉय करत होतो. तर मला एका क्षणासाठी असं वाटलं की बाबा मी मुंबईमध्ये तर नाही ना आली, तर असो ही मुंबई नाही आहे. तर मग ती दुसरी मैत्रीण पण आमची एक आली होती आणि तिच्या पप्पांना जवळ काम होतं, त्याच्यामुळे तिचे पप्पा म्हणले चल मी पण येतो. आणि इकडं ज्या मैत्रिणीच्या घरी आलो होतो तिचे हस्बंड म्हणजेच आमचे दाजी ते पण घरी होते. आणि इकडे ह्या अशा लाज येत होत्या चेहरे लपवून. मग तिने आमच्यासाठी चहा बनवला, चहा वगैरे घेतला. आणि ही सातारकर म्हणल्यावर हिच्या घरी तर आंबे असणार. आंबे वगैरे खाल्ले आणि घरी जाता जाता आईस्क्रीम खाल्ल्या. इकडं थोडीशी शायनिंग मारत होतो आणि मैत्रिणीला एका भेटलो आणि तिला भेटून झाल्याच्या नंतर फायनली घराकडे यायला वळलो. तर ह्या दोघीजणी गेल्या होत्या त्यांच्या घरी आणि मी निघाले होते माझ्या घरी. तर बाय.